नमस्कार, मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर ना गुरुवार आणि मी चालले होते स्वामींच्या केंद्रामध्ये. तर आवरून असं आम्ही चाललो होतो आणि अनु पुढं लागली ती पळायला, म्हणून मी तिला थांब म्हणत होते. आणि मंदिरामध्ये ना तर बऱ्याच दिवसांनी म्हणजे जवळजवळ महिना दीड महिन्यांनी ना काका मार्गदर्शनासाठी आले होते. तर असं कधी तर आपलं येतात छान वाटतं, बोलायला लागले की ऐकावंसंच वाटतं. चकुल्या करायचं ठरलं तर म्हटलं आता चला मसाला बारीक करून घेऊया. थोड्याच करणार आहे सकाळचं ना. तर म्हणजे दुपारी केलं होतं बरं का मूग डाळीची खिचडी, तर ती पण आहे थोड्याशाच, त्यामुळे चकुल्या बनवायच्या शिळं उरतं नाहीतरी. तर जिरे आणि ना मसाला बारीक, लसूण खोबरं आणि कोथिंबीर आणि जिरे एवढंच टाकले बरं का. डाळ काढायची विसरली, कढीपत्ता टाकते. थोडीशी हळद आणि आपल्याला तिखट जेवढ्या हवे तेवढ्या. हा अनु पण खाणार आहे, मग थोडंच तिखट टाकूया. चकल्याला ना थोडं तिखट टाकले, अनु पण खायची म्हणते, खाणारच आहे अनु. तर माहिती मला माहितीच आहे की खाणार. आणि भरपूर असं पाणी वाटायला चकल्याला लागते, पातळ लागते ना त्यामुळं. आणि एक दोन ह्यांच्यापुरती चपाती करायची. आता मीठ टाकते, चवीपुरतं मीठ, पाणी अजून टाकते थोडस. डाळ टाकली तर ना कोथिंबीर आणलेली ना तशीच होती. तर भरपूर त्या दिवशी ना मोठा भेळा अगदी आणलेला होता, त्यामुळे आहे शिल्लक. तर छान अशी कोथिंबीर टाकली. तर चपातीपेक्षा थोडी घट्ट कणिक मळून घेतली आणि आता उकळी येते तोपर्यंत मला लाटून घेऊ आपण. आणि आपण टाकायचे तुकडे करून. उकळी आल्यानंतर टाकलं की नाही मग एकमेकाला चिकटत नाहीत, म्हणून उकळी आलं की मग टाकायचं. तर चकुल्या बघा अशा टाकले, फोडली. तर थोड्याशाच केल्या, पटकन झाल्या. आणि इकडे आता दोनच चपात्या ह्यांच्या पुरत्या करायच्यात मला. तर आम्हाला काही चपाती नसली तर चालते, त्यांना तेवढी लागते म्हणून दोनच केल्या. काय करते? काय काढले? उठून बसायचं. काय काढले बघू? काय ही काय मला सांग, ही काय? ही एक ही ही दोन ही चार काय? चार 3 तीन ही ही काय? चार ही पाच 6 7 येत तुला. काढलं का नाही? 0 1 2 काढलं वे. छान काढले का नक्की सांगा. ही दिसणार माझं आहे. छान काढलं. पिशवी ठेवले की अनुची छान बॅग. नको का घेऊ, माझी वही येते, लिहायचं आहे मला त्यात. चकुल्या छान अशा बघा तयार झाल्यात.